धुरंधर हा सिनेमा सध्या गाजतो आहे. अनेकांनी तो पाहिलाय, कदाचित तुम्ही देखील बघितला असेल आणि त्याची ती ट्यून आपल्या प्रत्येकाच्या कानात वाजते. मात्र आज हिवाळी अधिवेशनामध्ये धुरंधरचा उल्लेख झाला. याचं कारण म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याच धुरंधर सिनेमाच्या डायलॉगचा उल्लेख केला आणि उद्धव ठाकरे यांना टोला लगावलेला आहे अप्रत्यक्षपणे. सध्या चर्चेत असलेल्या धुरंधर चित्रपटामधले डायलॉग्स म्हणत शिंदेंनी तुफान बॅटिंग केली. आम्ही मुंबईचे रस्ते धुतले, तिजोरी मात्र कधीही धुतली नाही, असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली आहे. मुंबईच्या तिजोरीवरती दरोडा टाकणारे रहमान डकेत कोण, त्यांना गाडून आगामी महानगरपालिका निवडणुकीमध्ये महायुतीच खरी धुरंधर ठरेल, असा विश्वासही एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आहे. दूसरों की बुराई करके खुद का चरित्र अच्छा नहीं होता. विचार और विश्वास बेचने वाला कभी सच्चा वारिस नहीं होता. आणि म्हणून आम्ही सगळे विकासासाठी एकत्र आलेलो आहे. आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वात देश विकास यात्रेवर भरारे मारतोय. त्यात महाराष्ट्राचं सगळ्यात मोठं कॉन्ट्रीब्युशन असणार आहे. मी असं कोणाला वैयक्तिक बोलत नाही, पण मला जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा मला बोलायला लागतं. आणि म्हणून एवढंच सांगतो की मुंबई को लुटने वाला कौन है वो रहमान डकैत, याचा शोध नक्की घेतला पाहिजे. इतिहासात असे अनेक डकैत, रहमान डकैत अनेक आले आणि गेले पण. आणि असल्या रहमान डकैतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे. जे महायुती हे ट्रेलर आहे, हे पिक्चर अभी बाकी आहे. आणि म्हणून काही लोकांचं अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ अशी परिस्थिती काही लोकांची झाली. मी खाली बोललो, जेव्हा माझ्यावर टीका केली तेव्हा मी बोललोय. काही लोक पर्यटन करून गेले, सभापती महोदय, अरायवल आणि डिपार्चर. पर्यटनासाठी आले अरायवल, आणि कोणी वैयक्तिक घ्यायची गरजच नाही. मी वैयक्तिक कोणाला आरोप करत नाही. आणि आले, फिरले, गेले, ठीक आहे, चांगलं आहे. पण सभागृहामध्ये एकही प्रश्न न विचारणारे देखील सदस्य आपण पाहिले. महाराष्ट्राची आर्थिक